नमस्ते श्रोते हो, मी हर्षदा. साहित्य उत्सवच्या व्यासपीठावर साहित्याच्या विविध रंगांचा आनंद आपण नेहमीच घेत असतो. पण मानवी मनाला भावते ती कविता. कविता म्हणजे केवळ काही शब्दांचा संग्रह नसतो, तर ते शब्दांमध्ये भरून राहिलेलं स्पंदन असतं. आणि म्हणूनच साहित्य उत्सव सुरू करीत आहे या स्पंदनांची जाणीव करून देणारं विशेष प्रसारण शब्द स्पंदन. ही मेजवानी आपल्यासाठी प्रस्तुत करणार आहेत श्रीमती नंदिनी भुवर. नंदिनी मॅडमने मराठी विषयामध्ये MA केलं असून सध्या त्या मास मीडिया कम्युनिकेशन अँड स्टडीज या विषयामध्ये MSc करत आहेत. गेली 23 वर्ष विविध माध्यमांसाठी मुलाखती घेणं, संपादन संहिता लेखन करणं, तसेच आकाशवाणीवर कविता वाचनाचे कार्यक्रम करणं, अशा विविध कार्यांतून नंदिनी मॅडम समाजाला सुपरिचित झाल्या आहेत. त्यांचा परागकण हा कविता संग्रह देखील प्रकाशित झाला आहे. प्रयोगशील रांगोळ्या काढणं हा त्यांचा छंद आहे. याच नंदिनी मॅडम सोबत आपला कवितांचा प्रवास सुरू होत आहे. साहित्य उत्सवच्या व्हॉट्सॲप, टेलिग्राम समूह आणि यूट्यूब चॅनलवर दर रविवारी दुपारी 12 वाजता. निर्मिती साहित्य उत्सव. संहिता लेखन, दिग्दर्शन आणि सादरकर्त्या श्रीमती नंदिनी भुवर. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात शब्द स्पंदन भाग 1. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शब्दस्पंदन या सदरातून आपण आता सातत्यानं भेटणार आहोत. शब्दस्पंदन शोध कवी मनाचा, शब्दस्पंदन प्रवास कवितांचा. कविता काय किंवा काव्य काय ह्याच्या उगमापर्यंत जायचं ठरवलं ना, तर आपण थेट मौखिक परंपरेपर्यंत पोहोचतो. पण खरं सांगू का, त्याही आधी आपल्या प्रत्येकाची काव्याशी नाळ जोडली जाते ती आईच्या गर्भात. हो, आईच्या हृदयाचे ठोके ऐकत ऐकत बाळ मोठं होतं. आणि जन्मानंतरही ही लय तुटू नये म्हणून आई त्याला थोपटत थोपटत अंगाई गीत गात शांतपणे झोपवते. अंगाई गीतानं सुरू झालेला हा प्रवास मग ज्ञानेश्वरांच्या ओवीतून, तुकारामांच्या अभंगातून, समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकातून आणि एकनाथांच्या सुंदर भारुडातून पुढे पुढे जात राहतो. अगदी अष्टपदी, आख्यान काव्य, कीर्तनातील कटाव, कडाका किंवा कणिका, कथाकाव्य असे काव्याचे विविध प्रकार आपलं मराठी वाङ्मय समृद्ध करतात. अगदी शाहिरी काव्य, पंडिती काव्य असं करत करत हा प्रवास आध्यात्मिक परंपरेतल्या कीर्तन, आरत्या, भजन इथपासून तमाशातील नांदी, गण, गवळण इथपर्यंत जाऊन पोहोचतो. मग पुढे प्रासंगिक, उपदेशपर विषयातून कविता अलगद बाहेर पडली आणि स्वतंत्र झाली. छंदोबद्ध कविता, यमक, अनुप्रास, अलंकारांनी सजलेली कविता दीर्घ काळापर्यंत वाचकांच्या मनाला भुरळ घालत राहिली. अगदी कात टाकावी तशी रचनेचं मोजमाप टाकून कविता
मुक्त झाली, मुक्त छंद झाली. हा प्रदीर्घ प्रवास करून प्रेम कविता, गझल, गीत अशी स्थिरावली. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाशी अगदी वैयक्तिक हितगुज करायला लागली. प्रतिभेचं हे देणं अलगद ओंजळीत येऊन पडावं इतकं सोपं असतं की खूप आतुर होऊन वाट बघायला लावणारं असतं? आपल्या सगळ्यांनाच पडणारा हा प्रश्न असतो आणि हा प्रश्न प्रत्येक कवीलाही पडतो बरं का. म्हणूनच प्रत्येक कवी त्याच्या एका कवितेत तरी कविता सुचली कशी हा अनुभव मांडण्याचा प्रयत्न करतो. तसाच तो मोह मलाही झाला. माझ्या कवितेचं नाव आहे अनुभव. अनुभवलं वेगळंच काही पहिल्यांदाच आयुष्यात. अनुभवलं वेगळं काही पहिल्यांदाच आयुष्यात. एक अनोळखी दिव्य शक्ती आकारत होती मनात. माझं मलाच कळत नव्हतं आतून कुणाला जाग येतीये. माझं मलाच कळत नव्हतं आतून कुणाला जाग येतीये. सुप्त मनातली ही शक्ती नेमकं कसलं रूप घेतीये. मैत्रिणींना विचारून झालं, आतल्या आत कोण छळतंय. बाहेर येण्यासाठी निश्चित काहीतरी धडपडतंय. मातृत्वाची अनुभूती वेगळेपणातून आली. मातृत्वाची अनुभूती वेगळेपणातून आली. शब्दांचं रूप घेऊन कविता जन्मा आली. शब्दांचं रूप घेऊन कविता जन्मा आली. कुणासाठी कवितेच्या जन्माचा अनुभव महत्त्वाचा असतो तर कुणासाठी कवितेमागची प्रेरणा. आदरणीय लेखक आणि कवी मधु पोद्दार त्यांच्या ओंजळ फूल या काव्यसंग्रहातील प्रतिभा या कवितेत काय म्हणतायत बघूया. कवितेचं नाव आहे प्रतिभा. काय करावे प्रतिभा रुसली मनात काही उमलेना. जे जे सुचले शब्द तयातून सूरच काही लागेना. यमक जुळेना प्रास जमेना कविता काही फुलेच ना. आता प्रियेला काय पाठवू हेच मनाला समजेना. भेटलीस तू मला रुपेरी स्वप्नांच्या कोंदणी. भेटलीस तू मला रुपेरी स्वप्नांच्या कोंदणी. धुंद होऊनी त्यात निगेलो माझा मी हरवुनी. गुंफिलेस तू प्रेमाच्या ग मला मृदुल बंधनी. गुंफिलेस तू प्रेमाच्या ग मला मृदुल बंधनी. ओठांवरुनी तुझ्या घेतली टिपून मी गाणी. तुझ्या स्मिताची चंद्रकोर अन नजरेतील चांदणे. तुझ्या स्मिताची चंद्रकोर अन नजरेतील चांदणे. आठवून ग त्यातून आता स्फुरले हे गाणे. हृदयी माझ्या सदैव आहे स्वप्नील मूर्ती तुझी. हृदयी माझ्या सदैव आहे स्वप्नील मूर्ती तुझी. तुझ्या रूपातून येई गाणे तू प्रतिभा माझी. तुझ्या रूपातून येई गाणे तू प्रतिभा माझी. बघितलंत मित्रमैत्रिणींनो, तरल भावनांना कविता किती सुंदर वाट करून देते ते. कवितेचा जन्म झाला, कवितेमागची प्रेरणाही कळली. मग आता कविता म्हणजे नेमकं काय ह्याही प्रश्नाचा शोध घ्यायला हवाच ना. देवगडचे प्रतिभावंत कवी प्रमोद जोशी त्यांच्या कविता याच कवितेतून हा प्रवास उलगडायचा प्रयत्न करतायत. ऐकूयात. कवितेचं नाव आहे कविता. कविता रुजते खोल उरातच कागदावरी केवळ अक्षर. तृणवेलींच्या रूपात रुजतो मातीच्या हृदयातील ईश्वर. गंध मातीला केव्हा येतो भान विसरूनी ती भिजताना. 100% वेडा असतो शहाणाही कविता रुजताना. कविता असते साय दुधाची. कविता असते साय दुधाची. कविता तर सलणारा काटा.
कविता वणवा स्मशानातला, कविता वणवा स्मशानातला, कविता रानफुलांच्या वाटा. कळा अनावर बाळ जन्मते, कळा अनावर बाळ जन्मते, कळी फुटताना फूल उमलते. कोसळतो तो पाऊस होतो, अन जळण्यातून तेज पसरते. प्रशांत निजन थकल्या वाचून, प्रशांत निजन थकल्या वाचून, कोंब कधी का भिजल्या वाचून, तरंग कोठे हलल्या वाचून, स्वप्नही कोठे निजल्या वाचून. व्यवहाराला कुठले संगीत, दक्षतेतून झेप कोठली. भान ठेवूनी कुठली कविता, अहो भान ठेवूनी कुठली कविता, सावध असता नशा कोठली. शुद्धीत असतो तेव्हा आपण, शुद्ध जाणीवा टाळत असतो. आपण केवळ नशाच असता, विशुद्धतेवर भाळत असतो. धबधब्यापरी पडते कविता, धबधब्यापरी पडते कविता, कधी उतरे ती प्राजक्तासम. कविता केवळ मेघगर्जना, कविता केवळ मेघगर्जना, कविता अंतर्यामी गुणगुण. तिची आठवण येण्यासाठी कोण आठवण करतो का कधी, तशीच येते कविता नकळत, होई वेदना जखमे आधी. सृजनापासून निर्वाणाचा कविता केवळ प्रवास भाऊक. जाणीवांचा दिवा तेवता, त्याला त्याचा प्रकाश ठाऊक. कविता लेणे दारिद्र्याचे, कविता लेणे दारिद्र्याचे, पण कवितेच्या झोळीत विश्व. पुरचुंडीतील सुदाम पोहे, जगनियंत्याचे सर्वस्व. पुरचुंडीतील सुदाम पोहे, जगनियंत्याचे सर्वस्व. वा, किती सुंदर शब्द. मित्रमैत्रिणींनो, आदरणीय लेखक कवी मधु पोद्दार आणि प्रतिभावंत कवी प्रमोद जोशी या दोन भिन्न प्रकृतीच्या कवींच्या 2 कविता आज मी आपणासमोर सादर केल्या. कवीने त्याच्या कोणत्याही आशयानं कविता लिहिलेली असली तरीही ती प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला वेगळा आनंद, अर्थ आणि अनुभूती देत असते. कवीने एकदा कविता शब्दात मांडली, कागदावर उतरवली की मग ती त्याची राहत नाही, ती वाचणाऱ्या प्रत्येकाची होते. कवी मंगेश पाडगावकर खूप छान म्हणतात, मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब फुटून आल्यावरतीच हिरवा मोक्ष मिळतो. आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं, आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. मित्रमैत्रिणींनो, कवितांचा हा प्रवास न संपणारा, पण आज आपण थांबायला हवं. पुढच्या वेळी नवे विषय घेऊन, नव्या कविता घेऊन तुम्हाला भेटायला नक्की येते. तोपर्यंत नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.